या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या मांगले ते काके रोड दरम्यान भाड्यानं राहणाऱ्या घरात पती पत्नीच्या वादात पती मंगेश चंद्रकांत कांबळे यानं चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिचा ओढणीनं गळा आवळून गुरुवारी खून केला होता. त्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या मीटरच्या पेटीत कोंबून ठेवण्यात आला होता. खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला शिराळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मंगेश कांबळे हा भाऊ निलेश आणि आईसह 15 वर्षापासून मांगले इथं मांगले ते काखे रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात भाड्यानं राहतात. मंगेश आणि प्राजक्ता यांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मंगेश हा काही दिवसापासून पत्नी मुलासह मुंबई इथं खासगी कंपनीत काम करत होता. 4 दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता, 6 वर्षाचा मुलगा शिवम आणि 3 वर्षाची मुलगी शिवन्या हे सर्व मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते. गुरुवारी सकाळी चारित्र्याच्या संशयावरून निलेश आणि प्राजक्तामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत मंगेशनं प्राजक्ताच्या ओढणीनं गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बाजूच्याच खोलीत नेऊन त्या ठिकाणी घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोकळ्या पेटीत हात पाय मोडून मृतदेह कोंबून ठेवला आणि खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला होता. मयत प्राजक्ता कांबळेच्या आईनं शिराळा पोलिसात फिर्याद दिल्यावर आरोपी मंगेश कांबळेला अटक करण्यात आली आहे. शिराळा न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.